सांगणार आम्हाला. निवड लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणतायत. निवडणूक म्हटली नाही एवढं बरं झालं. निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं. हात जोडून हसले भुजबळ. तुला पाय जोडून हाताला हसा लागेल एखादी बार. ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारे, तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी. तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही, त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जाय. तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी, याला गोळ्या द्या रे टायमाला. नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचे. एकदा म्हणलो नाही आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून. परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलंय. अडचण येता कामा नये. एकाही विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन झालं पाहिजे. आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी, आणि तू निवडणूकच ढकलू नका म्हणतोय. तो ऐकण्यात फरक झालाय. तो आऊट झाला. तो आऊट झाला. आणि आता तूच होय मला नाही व्हायचं. तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जातं. कांदे शिल्लक राहिले सडलेले कांदे की तुला खायला होते ती. तो त्याच कामाचा आहे. काय सगळ्यात मोठी घाण डाग लागला यार ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं. दादा, जरांगे पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही. जे दिले त्यात समाधान मानावा. विजय वडेट्टीवारांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या भाषणामध्ये आता गरमी दिसते, गर्व दिसतो. वडेट्टीवार आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला. तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बारीन कुठं, त्याचं त्या धोरणाला लागा. मराठ्याच्या नादाला लागायला सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं. दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघू आमच्या, तू मुंबईत नाही बघितले का? तुला हागायला जाता आलं नसेल, इकडून तिकडे जाता आलं नसेल. हे असले राहुल गांधी साहेब, हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीत येईन त्याचं धोरण बघ ना. इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो. नीट बोलायला की नीट बोला ना. आमचा दम काय बघू, आमचा दम बघायला गेलं तर तुला हागायला जागा नाही सापडायची. पाटील, तुमचं पहिलं उपोषण, दुसरं उपोषण, तिसरं उपोषण सर्वांचं लक्ष केंद्रित होतंय आणि तुमचं एक पॅटर्न आहे. टप्प्यांमध्ये तेव्हा तुम्ही जे उपोषण करता ते यशस्वी ठरतं. मात्र भुजबळ असं म्हणतात की मनोज जरांगे मारुतीचे शेपूट आहे, शांत बसणार नाही, ते वाढतच राहणार. तो याकडेच येणार आहे ती शेपूट. गोधडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड. हा शेपूट तो याकडेच येणार आहे म्हणा. हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये 5-5 लाखांच्या सभा घेतल्या. जरांगे पाटलांचा हार्दिक पटेल होईल असं वडेट्टीवार म्हणाले. त्याला तर काही कळतं की नाही का नो?